इयत्ता 7वी पाठ 4 सजीवातील पोषण स्वाध्याय 1. अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. या ठिकाणी विविध प्राणी दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करायचे आहे. 1. शाकाहारी प्राणी गाय, म्हैस, हरिण, शेळी. 2. मांसाहारी प्राणी वाघ, सिंह, बेडूक, गोचिड. 3. मिश्राहारी प्राणी माणूस, चिमणी, झुरळ. 4. स्वच्छताकर्मी प्राणी गिधाड. 5. विघटक जीवाणू कावळे. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आहे परजीवी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती, सहजीवी वनस्पती. ब गट भूछत्र, दगडफूल, ड्रॉसेरा, अमरवेल. परजीवी वनस्पती आहे, याची जोडी आपल्याला अमरवेलशी लावायची आहे. कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा, मृतोपजीवी वनस्पती भूछत्र आणि सहजीवी वनस्पती दगडफूल. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर: 1. काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा यासाठी. 2. शरीराची वाढ व विकास उत्तमरित्या व्हावा यासाठी. 3. पेशीची झीज भरून काढण्यासाठी. आणि 4. शरीराला रोगापासून वाचवण्यासाठी. आ. वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर: 1. जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात. यास प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. 2. प्रकाश संश्लेषणाचे रासायनिक समीकरण: कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, प्रकाश ऊर्जा, हरितद्रव्य यांचे मिळून अन्न अधिक ऑक्सिजन. 3. या प्रक्रियेत हवेत ऑक्सिजन सोडला जातो. ई. परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतीचे विविध प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: ज्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते त्या अन्नासाठी इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात, अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत. 1. संपूर्ण परजीवी वनस्पती. अमरवेल यासारख्या वनस्पती हरितद्रव्य नसल्याने संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरच अवलंबून असते. 2. अर्धपरजीवी. बांडगुळ यासारख्या वनस्पती इतर वनस्पतीवर वाढून प्रकाश संश्लेषण क्रिया क्षारे व पाणी यांच्या मार्फत मिळवतात. ई. प्राण्यामधील पोषणाचे विविध टप्पे, पायऱ्या स्पष्ट करा. उत्तर: प्राण्यांमध्ये पोषणाचे 5 महत्त्वाचे टप्पे आहेत. 1. अन्नग्रहण. अन्न मुखावाटे शरीरात घेणे म्हणजे अन्न ग्रहण करणे. 2. पचन. निरनिराळ्या विकारांच्या साहाय्याने अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात केले जाणे म्हणजे पचन. 3. शोषण. या टप्प्यात पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाते. 4. सात्मीकरण. रक्तवाहिन्यात शोषलेले द्रावणीय अन्न घटक शरीरातील पेशी व उतीमध्ये वाहून नेणे आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाणे म्हणजे सात्मीकरण होय. 5. उत्सर्जन. या शेवटच्या टप्प्यात पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न गुदद्वारा वाटे शरीराबाहेर टाकले जाते. उ. एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? उत्तर: पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमेबा, युग्लिना आणि पॅरामेशियम
हे सारे एकपेशीय सजीव आहेत. 4. कारणे लिहा. कीटकभक्षी वनस्पतीचा रंग आकर्षक असतो. उत्तर, कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. या वनस्पती कीटक भक्षण करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. उत्तर, कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. याचा वापर करून ते अन्नग्रहण करते. प्रश्न 5. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार अवघ तक्ता तयार करा. पोषण. वनस्पती, प्राणी. वनस्पतीमध्ये स्वयंपोषी, परपोषी, सहजीवी वनस्पती असतात. त्यानंतर प्राण्यामध्ये समभक्षी, मृतोपजीवी आणि परजीवी प्रकार आहेत. आता परपोषीमध्ये कीटकभक्षी आणि मृतोपजीवी आहेत. परजीवीमध्ये बाह्य परजीवी आणि अंतपरजीवी असे प्रकार पडतात. अशा पद्धतीने आपणाला हा ओघ तक्ता पूर्ण करता येईल. विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? उत्तर, आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करीत असलो तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थापासून बनवतो. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही. स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते आणि का? उत्तर, स्वयंपोषी सजीवांपेक्षा परपोषी सजीवांची संख्या जास्त आहे. कारण परपोषीमध्ये मानव, प्राणी, काही वनस्पती यांचा समावेश होतो, तर स्वयंपोषीमध्ये फक्त हिरवी झाडे, झुडपे, वेली यांचा समावेश होतो. म्हणून स्वयंपोषीपेक्षा परपोषी सजीवांची संख्या जास्त आहे. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का? उत्तर, वाळवंटी भागात पाण्याच्या कमतरतेमुळे निवडुंग, कोरफड यासारख्या वनस्पती फक्त स्वतःचे पोषण त्या परिस्थितीमध्ये करू शकतात. इतर वनस्पती त्यांच्यावर अवलंबून राहण्यास अनुकूल वातावरण नसते, म्हणून परपोषी वनस्पती वाळवंटी भागात कमी आढळतात. याउलट परिस्थिती समुद्रामध्ये असते. सजीवांना पोषक वातावरण तेथे उपलब्ध असते, म्हणून समुद्रामध्ये परपोषी जास्त प्रमाणात आढळतात. हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही? उत्तर, कारण वनस्पतीचा पानाव्यतिरिक्त इतर कोणताही अवयव हिरवा नसतो. 2. हिरव्या भागात हरित लवक असते. त्या हरित लवकात हरितद्रव्य असून ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करते. म्हणून हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न तयार होत नाही. बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यामुळे काय नुकसान होते? उत्तर, बाह्य परजीवीमुळे प्राणी व मानव यांच्या शरीरावर जखम तयार होते व खाज सुटते, तर अंतःपरजीवीमुळे शरीरातील आंतरक्रिया बिघडते, जसे
अतिसार, कॉलरा यासारखे रोग उद्भवतात.